आता बऱ्याच वेळा मुलांना नजर लागते किंवा मुलं खाण्याचं बंद करतात किंवा चांगला अभ्यास करत नाही किंवा उलट उत्तर देतात किंवा चिडचिड करतात किंवा सारखे लहान मुलं रडतातच. तर जोपर्यंत मुलगा 20 वर्षाचा 30 वर्षाचा होत नाही तोपर्यंत वारंवार त्या व्यक्तीला नजर लागत असते, तरुण व्यक्तीला नजर लागत असते. नजर लागणे म्हणजे काय की आपला जो ऑरा आहे तो भेदन करून निगेटिव्हिटी आतमध्ये प्रवेश करते. त्यामुळे याला काढण्यासाठी आपल्या धर्मामध्ये बरेचसे आपण प्रकार बघितलेले असतील. त्याच्यामधले काही मुख्य प्रकार मी तुम्हाला सांगतो की आपल्याला एक तर तुरटी आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याच्याने आंघोळ करायची, म्हणजे नजर बाधा किंवा दृष्टीबाधा दोष जो आहे तो दूर होईल. थोडीशी पाण्यात हळद टाकून त्याच्याने स्नान करू शकता. त्यानंतर जे काही आपले सात्विक रसदार फळं आहेत ते आपल्यावरून उतरवून ते आपण गरीब लोकांना वाटू शकतात किंवा पशुपक्ष्यांना खायला देऊ शकतात. त्यानंतर अजून जर कधी तुम्हाला वाटतंय की स्ट्रॉंग तंत्रबाधा तुम्हाला झालेली आहे किंवा नजर लागलेली, काही केल्या गोळ्या औषधांचा रिझल्टच येत नाही, तर अशा वेळेस एक अंड, लिंबू आणि नारळ आपल्यावरून उतरवून दुसऱ्या व्यक्तीला 7 वेळा उतरवून क्लॉकवाईज आपण ते बाहेर टाकलं पाहिजे. त्याचबरोबर जर कधी आपण नारळावर कापूर ठेवून जर कधी आपण 7 वेळा उतरवतोय आणि ते नारळ नंतर फोडतोय तरी सुद्धा बऱ्यापैकी दृष्टीबाधा दूर झालेली बघायला तुम्हाला मिळेल आणि गोळ्या औषधांचा त्या व्यक्तीवर परिणाम जाणवेल.